नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भीषण दुष्काळामुळे जत तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली। फळबागा जळाल्या, जमिनी घाण ठेवून शेतकरी जगवतात फळबागा। जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे। गेले वर्षभर पावसाचा पत्ता नाही। रब्बी व खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला। आता मात्र जीवापाड जपलेल्या बागा दुष्काळामुळे जळून जात आहेत। टँकरने पाणी आणून या शेतकऱ्यांना बागा जगवावे लागत आहे। दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत असून मुलाबाळाप्रमाणे जगवलेल्या फळबागा मात्र डोळ्यासमोर जळत असताना शेतकऱ्यांचा जीव मात्र कासावीस होत आहे। या बागा जगविण्यासाठी शेतकरी सावकाराकडून पैसे आणून द्राक्ष व डाळिंब बागा जगवत आहेत। एका टँकरसाठी 3000 रुपये पाण्यासाठी द्यावे लागत आहेत। मायबाप सरकाराकडे या तालुक्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। दुष्काळी तालुक्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। जत तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र 7000 हेक्टर तर डाळिंबाचे क्षेत्र 3 ते 4000 हेक्टरच्या आसपास आहे। जेवढे पाणी होते त्यावर बागा जगविल्या। त्यानंतर भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे। ज्या कूपनलिकेला पाणी होते ते अचानक बंद झाले आहे। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासह डाळिंब उत्पादक शेतकरीही या भीषण दुष्काळामुळे चिंतातूर झाला आहे। कधी काळी जत तालुक्यातील शेती ही अगदी समृद्ध होती, मात्र दिवसेंदिवस या तालुक्यातील दुष्काळाची दाहकता वाढत आहे। गारठ्याच्या दिवसात भला मोठा जोंधळ्यांनी भरलेला असा वावर असायचा, मात्र उन्हाळ्याच्या आधीच रखरखायला सुरुवात झाली असून जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात आता मात्र दुष्काळाची प्रचंड दाहकता वाढत असून शासनाने या फळबागा जगवण्यासाठी किमान टँकरची व्यवस्था तरी करावी अशी मागणी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी TV1 मराठी बोलताना सांगितले। उमदे गावातील रहिवासी असून आम्हाला उमदे ते पाणी मिळत नाही। आम्ही महाराष्ट्रात आहे। आम्हाला कर्नाटकमध्ये 4000 रुपये टँकरला फी देऊन पाणी आणावं लागते। आता ती पाणी आणण्याची कॅपॅसिटी आमची संपलेली आहे। आमच्या बागा आता सध्याचे चांगल्या आहेत आणि बागा चांगल्या असल्यामुळे पाणी सोडता पण इन झालं आहे आणि घालता पण इन झालं आहे, असा अवस्था झालेली आमची। आणि त्यात आपलं महाराष्ट्र सरकार काही दखल घेत नाही। आम्ही कर्नाटक बाउंड्रीवर असल्यामुळं आम्हाला ते काय ह्या गावचं का त्या गावचं का त्या जिल्ह्यात का ह्या जिल्ह्यात आम्हालाच काय समजून देऊन झालं आहे सरकार। आणि आम्ही पाण्यासाठी भरपूर प्रयत्न करावले। आमची जमीन आता असेल 2 एकर आहे, ते पण आम्ही कर्नाटक सावकारकडे घाण ठेवलेले आहे। ते कर्नाटक सावकार आता 3 लाख रुपये दिले। आता अजून पण पाण्यासाठी पैसे मागायला गेल्यानंतर ते कर्नाटक सावकार द्यायला तयार नाही। आपलं नाव सुजाता सूर्यवंशी, मी उमदीहून बोलते। आम्हाला पाण्याची फार अडचण आहे। पाणी भेटत नाही आहे, म्हणजे बागेला पाणी पुरवठा होत नाही आहे। आम्ही शेती लिहून देऊन सावकाराकडून पैसे आणून शेती जगवायला लागलो आहे। आम्ही 3000 रुपयाला एक टँकर पाणी भेटतं या, ते सुद्धा वेळेला भेटत नाही आहे। आम्हाला जगायचं फार मुश्किल आलं आहे आणि आम्हाला पीक कर्ज पण दिलेलं नाही आहे। अडचण आम्हाला फार आलेली आहे। आमची शेती कसं काय जगवायचं आम्हाला कळेना। शेतकऱ्याच्यात कामाला जावं तरी आम्हाला 100 रुपये पण आम्हाला रोजगार शेतकरी देत नाही आहे आणि जावं तरी कामंसुद्धा नाही येत आम्हाला।